तर फायनली गाईज आपला प्रवास हा चालू झालेला आहे. तर चला पटापट सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. कोण थोडासा विषय झाला मित्रांनो, गाडीचा टायर पंक्चर झाला, ते पण हायवेमध्ये. सकाळच्या वाजत 5:46 मी आहे घराच्या खाली. थंबनेल आणि मागच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल आपण चाललोय कुठं. तर यस मित्रांनो, आपण चाललोय फॅमिलीसोबत देवदर्शनाला. चला ब्लॉगची करू सर्व. हॅलो नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे, मजेत ना? तर म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी केशच्या व्लॉगमध्ये. आपण वेट करतोय बस येण्याचा. सो बघूया आता बस वगैरे ते तिथपर्यंत एक काम करू. चला आपण गावदेवीचं दर्शन घेऊयात, जो पाठीमागे मंदिर आहे. सो चलो लेट्स गो. मंदिराचा दरवाजा तर बंद आहे, सो चला आपण लांबूनच दर्शन घेऊयात. आई गावदेवी, आमचा प्रवास सुखाचा होऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. बसचा स्टील वेट करतोय आम्ही गेले 10 मिनिटांपासून, पण बस अजून काय आली नाही आहे. तर सगळ्यांची धावपळ वगैरे चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही एंट्री कोणाची, तर ही दीदीची एंट्री. तर बॅगा वगैरे बघू शकता आम्ही, भरपूर बॅग आहेत. हे या मोठ्या पिशवीमध्ये साड्या आहेत ज्या दान करायच्या आहेत. आणि वेट करतोय स्टील अजून बसचा. फायनली बस ही आलेली आहे. बाबा पण आलेले आहेत मध्येच. ओ ये. तर फायनली गाईज आपला प्रवास हा चालू झालेला आहे. तर चला पटापट सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो. कोण कोण आहे. पहिले मामा आणि हे ड्रायव्हर काका, जे मागच्याच वेळी आपल्यासोबत होते, जे कोल्हापूरला आपण गेलो होतो त्या व्हिडिओ पण तुम्ही बघितले असतील. हा मामा, ही आई, गडपची मावशी जी की पेंट गडपला असते, हा राज आपला भाऊ, दीदी, मामी, ही शैला आत्या, हा संतोष बाबा, मामी, ही सृष्टी, मम्मी पप्पा ॲज यू नो गाईज. त्याच्यानंतर मामी, हा साहिल. आणि आता पाठी येत आहोत आपण. सो हा राहुल आहे, सोहन आहे, आणि हा करण आपला मित्र, आणि ही आहे आपली छोटीशी कायरा. सो चला आपण निघूयात. विषय झाला मित्रांनो, गाडीचा टायर पंक्चर झाला, ते पण हायवेमध्ये. गाडी थोड्याफार स्पीडला होती, डेंजर विषय. आता टायर वगैरे लावतायत, टायर लावायची प्रोसेस वगैरे चालू आहे. आणि पाठी बघू शकता आपण आहोत हायवेवर. सो गाईज आपण आलेलो आहोत आता देहूला, संत तुकाराम महाराजांच्या निवासस्थानी. फोटोशूटचा कार्यक्रम चालू झालेला आहे. काही लोक दर्शन घ्यायला निघालेत. सो लेट्स गो, आपण पण दर्शन घेऊ, 1-2 फोटोज घेऊ, ते थंबनेलसाठी यूज होतील. तुम्ही इथं आजूबाजूचा परिसर बघाल तर बाजूलाच आता भक्ती निवास आहे. इथे तुम्ही राहण्याची वगैरे सगळ्या गोष्टीची सोय होऊन जाईल. आणि लगेच बाजूला खूप जास्त भारी, खूप प्रशस्त आणि खूप सुंदर असं मंदिर. ऑलमोस्ट सर्व दुकानात बंद आहेत. काय काय चालू होत आहेत, कारण सकाळचे वाजलेत 9. 10-11 वाजता फुल इथं विषय चालू होईल. मक्के बिके आहेत भाई, एक नंबर. ते बस, मंदिर, सोहन, माणसं. गुळाचा चहा प्रत्येक ठिकाणी मला गुळाचा चहा दिसतोय, भारी. खाऊ वाटप कार्यक्रम चालू झालेला आहे. खाऊ लवकर. समाजसेवा. राजमात्रे
आपण समाजसेवेला लागू. तर चला गाथा मंदिरचं दर्शन आपण घेऊ. आता आपण आलेलो आहोत मुख्य मंदिर देहू गाव इथे. तर अगोदर आपण इथे दर्शन घेऊयात. आणि बाजूलाच आहे इंद्रायणी वडापावडी मिसळ. त्याच्या बाजूला मोठा असा गेट. सो चला लेट्स गो, दर्शन वगैरे घेऊ मस्तपैकी. गर्दी तशी नाही आहे एवढी, त्यामुळे मस्तपैकी पटकन दर्शन होईल, एवढा काही विषय नाही. काकांना करून हाय. चला बाय बाय. मागं पाहू शकतो मित्रांनो, महाद्वार तुम्हाला दिसेल. हा महाद्वार खरंच महाद्वार आहे. सो चलो बघूयात की पुढे पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतं. ते चप्पलांचा विषय ठेवूयात. लेट्स गो. पाठीमागं माझ्या मित्रांनो श्रीरामाची मूर्ती आहे, सीतामातेची मूर्ती आहे. आणि त्याच्याच ऑपोजिट साईडला हनुमानाच्या मंदिर आहे. भारी भारी. आणि ही आहे मित्रांनो इंद्रायणी नदी. इथं तुकाराम महाराजांनी, आपण ऐकत आलो ही स्टोरी की संत तुकाराम महाराजांनी इथे गाथा त्यांच्या बुडवल्या होत्या आणि त्या गाथा तरंगूंवरती आल्या होत्या. हा अलौकिक चमत्कार हा इथे झाला होता. पाहू शकता खूप मोठी नदी आहे आणि प्रवाह एवढा नाही, संत पाणी आहे आणि छान आहे मेन गोष्ट म्हणजे. सो चला आता आपण जाऊयात नेक्स्ट स्टॉप. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान मंदिर, म्हणजे जिथे संत तुकाराम महाराज राहत होते अशा ठिकाणी. तुम्ही बघू शकता की इथे जन्म आणि प्रयाण ह्या दोन्ही गोष्टी इथे लिहिल्या आहेत. सो चला बघूयात. तर बघू शकता हा वाडा आणि ह्या वाड्याचं बांधकाम अजूनही जुनं बांधकाम आहे. आणि हाच वाडा त्यांचं अस्तित्व टिकून आहे असं बोललं तरीसुद्धा नवल वाटून घेऊ नका. कसं घर वगैरे एकदम सुंदर आणि जुनं बांधकाम आहे एकदम. असे दरवाजे वगैरे कुठे पाहायला भेटतात आता. मित्रांनो देहूवरून आता आपण आलेलो आहोत आळंदीमध्ये. चला आपण अगोदर दर्शन घेऊया. इथे पाठीमागे माझ्या बघू शकता की मस्तपैकी बाजार वगैरे भरलेला आहे. सो चलो लेट्स गो. तर दर्शन वगैरे तर झालेलं आहे मित्रांनो. ऑब्विसली फोटो काढण्यामध्ये मनाई होती, त्याच्यामुळे फोटो आणि व्हिडिओ वगैरे ते तुम्हाला मी दाखवू नाही शकलो. पण इथे तुम्ही बघू शकता इथे लाईव्ह दर्शन होतोय ज्ञानेश्वर महाराजांचं. सो तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता. खूप गर्दी आहे आणि नेहमीच असते. सो बघूयात आपली फॅमिली कुठे आहे शोधूयात आणि आपण जाऊयात पुढच्या देवस्थानाकडे. तर काहीच पाहू शकतो इथे समोर आहे नदी आणि इथे लहान मुलांचे खेळणी वगैरे. जर तुम्ही इकडे येत असाल तर या साईडला येऊ नका, कारण अशी लहान पोरं लगेच हट्ट करतात, लेझर घे, हे घे, ते घे. त्यामुळे हा सेक्शन अवॉइड करा, तिकडनं चालत जावा. मित्रांनो आता झाले दुपार आणि आपण बसतोय जेवायचा विषय चालू झालेला आहे.
तर गाईज सध्या आम्ही आता आलो आहोत तुळापूरमध्ये. तुळापूरमध्ये आम्ही जेवायला बसलो असताना आम्हाला बाजूलाच दिसलं की इथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. सो चला आपण ती समाधी बघूयात, महाराजांना बघूयात. तर काही वाजले संध्याकाळचे 5:05. मी मस्तपैकी झोपलो होतो बसमध्ये. मला काम 25 झालं एकदम. इथं पाऊस पडतोय बाय द वे. आय डोंट नो पनवेलला पाऊस पडत असेल की नाही. इथं चहा पिण्यासाठी थांबलोय, सगळीकडे थांबलो. बिस्किट पुडा घेऊन थांबलोय, चहाची वेट करतोय. सो बघूयात चहा कधी येतोय, चहा पिऊयात. आणि इकडनं आम्ही जाणार आहोत पंढरपूरमध्ये. सो चला आता आपण डायरेक्ट पंढरपूरमध्ये. तर फायनली गाईज आपण आलेलो आहोत पंढरपूरमध्ये. आणि हा आहे हॉल. अशा प्रकारे आज आपला इथं स्टे असणार आहे. टोटल मस्तपैकी बाहेरून तो फुल सिनेरी दिसते. गाद्या बिद्यात फुल ऑन विषय. मस्तपैकी देवारा पण आहे छोटासा. साहिल मात्रेची बॉडी बघू शकतो आपण. हो ये आता जेवणाची तयारी चालू आहे इकडे समोर. आणि आम्ही पडलो मस्तपैकी. दर्शन उद्या घेणार होतो आम्ही. उद्या सकाळी आंघोळ चालू झाल्यानंतर आणि दर्शन घेऊनच लगेच निघणार आहे अक्कलकोटला. सो चला तर आपण जेवणाची वगैरे तयारी तर ऑलरेडी चालू आहे. जसं मी आधी म्हटलं, थोडी झोप काढतो आणि भेटतो.